मिरजेत गुरुवारी 27 सप्टेंबर 2024 रोजी व्यावसायिक वादातून स्टेशन रस्त्यावर असणारे अफगाण दरबार हे हॉटेल दुपारी काझी गटाच्या तरुणांनी फोडले होते। यामध्ये हॉटेल मालक समीर कुपवाडे याला आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती। तसेच हॉटेलचे मोठे नुकसान करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी समीर कुपवाडे यांनी काझी गटातील 40 ते 50 जणांच्या विरोधात तक्रार दिली होती। पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात मारहाण, तोडफोड आणि दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते। यामध्ये काझी गटातील 3 जण जखमी झाले होते। त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। शुक्रवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही जणांना अटक केली होती। मात्र यातील संशयित असलम काझी हा गेल्या 6 महिन्यांपासून फरारी होता। अटकपूर्व जामीनसाठी त्याने मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता। मात्र कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता। शनिवारी सकाळी त्याला अंकली या ठिकाणी अटक करण्यात आली। दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, निलेश कदम, पृथ्वी कांबळे, राजेश गवळी, जाकीर हुसेन काझी, दीपक परीट, लक्ष्मण कौजलगी, स्वप्नील नायकोडे, श्रीकांत केंगार, अमीर शाह फकीर यांनी पार पाडली।